डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्रात मोठा बदल केला आहे. कन्याचा वाटा वाढवला आणि अचानक आत्महत्या केली. पण त्याआधी काही घडत होतं. एक पेनड्राईव्ह, काही वकिलांचा कॉल आणि पोलिसांचा वेशातील तज्ज्ञ. नक्की काय लपवलंय या आत्महत्यामागे? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण सोलापूर हादरलं असतानाच आता त्यांच्या मृत्यूपत्रात झालेल्या बदलामुळे नवा ट्विस्ट समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्वतःच्या मृत्यूपत्रात बदल करत 20% हिस्सा त्यांच्या कन्या नेहाला देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व इतक्या गुपचूप आणि योजनाबद्ध पद्धतीने घडलं की अनेकांना याचा संशयही आला. डॉक्टर वळसंकर यांनी एका जवळच्या वकिलांशी यासाठी आधी संपर्क साधला, मात्र ते कोल्हापूरला असल्याने दुसऱ्या वकिलाला कॉल केला. त्याचाही संपर्क न झाल्यामुळे तिसऱ्या वकिलाची मदत घेऊन त्यांनी मृत्यूपत्रात तातडीने बदल केला. विशेष म्हणजे या बदलासाठी त्यांनी नेहाला खास सासरहून बोलावून घेतलं होतं. त्यामागे काय उद्देश होतं हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कायद्यानुसार मुलालाही वडिलांच्या संपत्तीत हक्क असतोच, पण वाढवलेला वाटा त्यांच्या इतर संपत्तीशी संबंधित होता का, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. दरम्यान आत्महत्येच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. वळसंकर कुटुंबाच्या सांगण्यानुसार मनीषा नावाच्या व्यक्तीकडील एक पेनड्राईव्ह पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले होते. पोलिसांनी सेवकांना तज्ज्ञ असल्याचे सांगून त्यांच्याशी संवाद साधला आणि पेनड्राईव्ह घेऊन जाण्याचे आश्वासन दिलं. पण त्यानंतर ती पेनड्राईव्ह कुणाच्या ताब्यात गेली हे अजून समोर आलेली नाही. मृत्यूपत्रात बदल करणं केवळ कन्याच्या हक्कासाठी होतं का, की यामागे अजून काही मोठं गुपित दडलेलं आहे आणि ती पेनड्राईव्ह खरंच पोलिसांकडेच आहे का? तुमचं मत काय आहे? आपलं मत कमेंटद्वारे नक्की कळवा.